वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत पोएमचं ॲप्रिसिएशन 10th स्टँडर्ड मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिशसाठीची जी पोएम आहे द वर्ल्ड इज माइन 4.1 या पोएमचं ॲप्रिसिएशन आपण पाहणार आहोत। नेहमीप्रमाणेच ॲप्रिसिएशनमध्ये 5 पॉईंट दिलेले आहेत। टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया। या 5ही पॉईंटला आपण विस्तृतपणे म्हणजे एक्सप्लेन करून या ॲप्रिसिएशनमध्ये पाहणार आहोत। त्याला आपल्याला आता सुरुवात करायची। याच्या प्रत्येकाचे मार्क किती आहेत हे तुम्हाला माहिती आहेत। जसं टायटलला हाफ मार्क असतो, पोएट म्हणजे पोएट्स नेमला हाफ मार्क असतो, राईम स्कीम 1, फिगर ऑफ स्पीच 1 आणि सेंट्रल आयडियाला 2 मार्क। चला सुरुवात करूया। टायटल, पहिला पॉईंट आहे तो आहे टायटल। टायटल मी तुमच्यासाठी लिहून दिलं आहे। मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते कसं आणि पूर्ण सेंटेन्समध्ये का लिहायचं आहे तेही मी सांगितलेलं आहे। तर या पोएमचं जे टायटल आहे ते मी दिलं आहे, द टायटल ऑफ द पोएम इज द वर्ल्ड इज माइन। आता हे टायटल शक्यतो तुमच्या पोएममध्ये दिलेलं असतं। जी पोएम तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली असते तिथं दिलेलं असतं। या दुसरा जो पॉईंट आहे अर्धा मार्कासाठी, पोएट किंवा पोएट्स नेम। या ठिकाणी सुद्धा पूर्ण वाक्यात पोएटचं नाव काय आहे ते लिहून दिलेलं आहे। ते शक्यतो पूर्ण वाक्यात द्या, कारण तुम्हाला त्या ठिकाणी ते दिलेलंच असतं। तुम्हाला ते पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित असतं। या ठिकाणी मी लिहून दिलं आहे, द पोएम हॅज बीन रिटन बाय जॉय लवलेट क्रॉफर्ड। अशा प्रकारे आपण हे पोएटचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। आता मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी ॲप्रिसिएशन लिहिताना सांगितलं आहे, अगदी मी दिलं आहे तसंच तुमचं टायटल किंवा पोएट्स नेम त्याच शब्दांमध्ये यायला हवं असं काही गरजेचं नाही। तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहू शकता। मी त्यासाठी दुसरी एक्झाम्पल पण दिलेली आहेत। जसं की पहिला जो पॉईंट आहे टायटल, ते लिहिताना तुम्ही अगदी द टायटल ऑफ द पोएम इज असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही। तुम्ही वेगळ्या प्रकारे लिहिलं तरीही चालेल, फक्त अर्थपूर्ण असलं पाहिजे सेंटेन्स। आता पुढचा पॉईंट आहे तो आहे राईम स्कीम। आता या पोएमची राईम स्कीम लिहिताना मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की राईम स्कीम लिहिताना तुम्हाला किमान 4 ते 5 वाक्य यायला हवेत आणि त्या 4-5 वाक्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असायला हव्यात त्याही मागं मी सांगितलेल्या आहेत। आता आपण या पोएमची राईम स्कीम कशी लिहिली किंवा कशी लिहायची ते पाहूया। द पोएट डज नॉट फॉलो द ट्रॅडिशनल वे ऑफ पोएट्री। पोएम डज नॉट हॅव एनी कंटिन्यू राईम इन इट। 2 सेंटेन्सेस आहेत। दोन्ही सेंटेन्सेसमध्ये मी एक गोष्ट सांगितली की याच्यात कंटिन्यू राईम स्कीम वापरली गेलेली नाही, म्हणजेच यामध्ये जो ट्रॅडिशनल वे आहे पोएट्री रायटिंगचा तो यूज केला गेलेला नाही। नेक्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं द पोएम इज रिटन इन फ्री वर्स फॉर्म, म्हणजे थोडक्यात या पोएममध्ये कुठलीही राईम स्कीम नाही। पोएम लिहिताना फ्री वर्स फॉर्ममध्ये लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये राईमचा बिलकुलही वापर झालेला नाही। म्हणजेच या ठिकाणी हा जो पोएट आहे त्याने मॉडर्न वेचा वापर केलेला आहे पोएट्री रायटिंगचा आणि ट्रॅडिशनल वे टाळलेला आहे। आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे तो आहे फिगर ऑफ स्पीच। यामध्ये मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला 2 भागामध्ये याचं डिवायडेशन करायचं असतं हाफ मार्कला। पहिला भाग असतो की कुठले मेजर फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये वापरले गेलेत आणि दुसरा हा भाग असतो की त्याचपैकी एका कुठल्याही फिगर ऑफ स्पीचचं नाव आणि त्याचं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं असतं। चला सुरुवात करूया। द पोएट हॅज बीन यूज्ड फिगर ऑफ स्पीच सच ॲज अलिट्रेशन, ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, इंट्रॉगेशन, ऑनोमोटोपोइया अँड रिपिटिशन इन द पोएम। अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व फिगर ऑफ स्पीच जे या पोएममध्ये वापरले गेलेत त्यांची नावं दिलेली आहेत। कुठले कुठले आहेत? अलिट्रेशन आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, इन्व्हर्जन आहे, इंट्रॉगेशन आहे, ऑनोमोटोपोइया आहे, रिपिटिशन आहे।
यामध्ये इंट्रोगेशन हा नव्याने ॲड झालेला दिसतो आहे. इंट्रोगेशनमध्ये ज्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे पण उत्तर अपेक्षित नाही अशी जी पोएमची लाईन असते ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आलेला असतो त्या ठिकाणी इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला असतो किंवा ते त्याचं एक्झाम्पल असतं. पुढचा मुद्दा आहे द मेजर वन इज ॲपॉस्ट्रॉफी आणि याच्यामध्ये जो मेजर फिगर ऑफ स्पीच यूज झाला आहे तो आहे ॲपॉस्ट्रॉफी. आता जो दुसरा हा पार्ट आहे त्यामध्ये एक्झाम्पल पाहायचं आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. द लाईन ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. आता ही जी लाईन आहे ती एक्झाम्पल आहे. कुठल्या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल आहे ते पुढं सांगितलेलं आहे जे लिहिणं अपेक्षित असतं. इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. ही जी लाईन आहे ते ॲपॉस्ट्रॉफीचं एक्झाम्पल आहे. आता ॲपॉस्ट्रॉफीचंच एक्झाम्पल कशा प्रकारे आहे हे तेही विथ रिझन पुढं सांगितलेलं आहे. ॲज पोएट इज डायरेक्टली टॉक विथ गॉड. या ठिकाणी पोएट हा डायरेक्टली गॉडशी बोलत आहे म्हणजे गॉड समोर नाही पण तो समोर आहे असं समजून त्याच्याशी बोलत आहे. याचाच अर्थ या लाईनमध्ये ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच यूज झालेला आहे. अशा प्रकारे आपण दोनही जे पॉईंट असतात फिगर ऑफ स्पीच राईट डाऊन करताना लिहिणं महत्त्वाचं असतं ते दोन्ही पॉईंट या ठिकाणी पाहिले. पहिल्यामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच जे पोएटने या पोएममध्ये यूज केलेली आहे त्यांची नावं पाहिले. त्यानंतर जो मेजर फिगर ऑफ स्पीच यूज झाला आहे त्याचं नाव पाहिलं आणि त्याच फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पलही पाहिलं. आता पुढचा पॉईंट आहे सेंट्रल आयडिया. आता आपण सेंट्रल आयडियाला सुरुवात करूया. पोएमची नेमकं सेंट्रल आयडिया किंवा ज्याला आपण थीम म्हणतो ती सेंट्रल आयडिया किंवा थीम काय आहे ती या ठिकाणी मी लिहून दिलेली आहे. कशा प्रकारे लिहायची ते आता आपण पाहूया. फर्स्ट सेंटेन्स हे 2 मार्काला असतं त्यामुळं किमान 6-7 सेंटेन्स आले पाहिजेत. पहिलं सेंटेन्स पाहूया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट आवर ब्युटिफुल लाईफ इज गिफ्टेड बाय द गॉड. म्हणजे पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं जे आपलं सुंदर जीवन आहे ब्युटिफुल लाईफ आहे इट इज अ गिफ्ट. ते एक गिफ्ट आहे. कुणाकडून मिळालेलं? फ्रॉम गिफ्ट गॉड. कुणाला मिळालं आहे तर फॉर अस म्हणजे आपल्याला मिळालेलं ते एक सुंदर गिफ्ट आहे. ही याची सेंट्रल आयडिया आहे. देअर आर मेनी एक्झाम्पल ऑफ हँडिकॅप्ड पीपल हू आर हॅपी अँड एन्जॉय देअर लाईफ. आपण ज्यावेळेस बाजूला पाहतो त्यावेळेस अनेक एक्झाम्पल्स आपल्याला हँडिकॅप पीपलची पाहायला मिळतात जे आपलं जीवन अगदी आनंदाने जगत असतात आणि त्याला एन्जॉय करत असतात स्वतःचं जीवन. दो वी आर मेंटली अँड फिजिकली. आता ह्या वाक्यामध्ये पोएटला काय सांगायचं आहे की जरी किंवा असं असलं तरी कसं असलं तर की आपण मेंटली आणि फिजिकली जरी फिट असलो तरी त्या पुढच्या भागात आपण हा पुढचा पार्ट पाहणार आहोत. थोडक्यात सेंट्रल आयडियामधले 2 पॉईंट आपण पाहिलेत. पहिला पॉईंट आपलं जीवन हे आपल्याला मिळालेलं गिफ्ट आहे. दुसरा पॉईंट आपण पाहिला आहे की आपल्याला आपल्या अवतीभोवती असे अनेक एक्झाम्पल पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी लोक हँडिकॅप असतात परंतु असं असूनसुद्धा हे लोक आपलं जीवन अगदी आनंदाने जगत असतात. त्याचबरोबर हे जीवन ते उपभोगत असतात म्हणजे आनंदाने या जीवनातील इतर गोष्टींचा ते उपभोग घेत असतात. ही याची सेंट्रल आयडिया. पुढचा पॉईंट होता दो वी आर मेंटली अँड फिजिकली फिट. जरी आपण मेंटली आणि फिजिकली फिट असलो तरी वी ऑलवेज कंप्लेन अबाउट. तरी आपण नेहमी काय करत असतो? कंप्लेन करत असतो. उदाहरणार्थ माझ्याकडे हे नाही किंवा माझ्याकडे ते नाही समोरच्याकडं आहे अशा प्रकारच्या कंप्लेंट आपण मेंटली आणि फिजिकली फिट असताना करत असतो. पण दुसऱ्या बाजूला जे हँडिकॅप पीपल आहेत
ते पूर्ण आनंदाने आपलं जीवन एन्जॉय करत असतात. वी शुड बी सॅटिस्फाईड विथ वॉट एव्हर वी हॅव, म्हणजे मेन जी सेंट्रल आयडिया या पोएमची आहे ती एकाच लाईनीत सांगायची झाली तर पुढची लाईन त्यासाठी योग्य ठरेल. आपण काय करायला पाहिजे, तर आपण सॅटिस्फाईड असायला पाहिजे जे काही आपल्याकडं आहे त्याच्यासह, म्हणजे देवाने आपल्याला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण सॅटिस्फाईड असणं महत्त्वाचं आहे. हेच हिडन मिनिंग किंवा हीच या पोएमची सेंट्रल आयडिया किंवा ज्याला आपण थीम म्हणतो ती थीम आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण याला अगदी सिंपलपणे सांगू शकतो की आपलं जीवन हे आपल्याला गॉडकडून मिळालेलं गिफ्ट आहे. इट इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड टू अस. दुसरी गोष्ट, हे गिफ्ट जे आहे ते हँडिकॅप लोक यूज करतात, आपण मात्र करत नाहीत. आणि तिसरी गोष्ट, आपण आहे त्यात सॅटिस्फाईड असलं पाहिजे आणि जीवनाचा आनंदाने उपभोग घेतला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आणि पोएटच्या ॲप्रिसिएशनचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तो तुम्हाला मिळेल.